शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते कराळे मास्तर यांना मारहाण झाली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली असा आरोप कराळे मास्तरांनी केलेला आहे। वर्ध्यातील मांडवा गावामध्ये ही मारहाणची घटना घडलेली आहे। कराळे मास्तरांसह कार्यकर्ते तक्रार करण्यासाठी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ देखील सध्या समोर आलेला आहे। भाजपचे हे कार्यकर्ते होते असा कराळे मास्तरांचा दावा आहे। अद्याप याबाबत कुठलीही स्पष्टता आलेली नाही। हे कार्यकर्ते नेमके कोण होते, कुठल्या कारणामुळे ही मारहाण झालेली आहे याबाबतचे सविस्तर तपशील लवकरच समोर येतील। पोलिसात ज्यावेळी तक्रार दाखल होईल त्यावेळी त्याच्या FIR मध्ये सुद्धा यातली अनेक प्राथमिक मुद्दे, प्राथमिक माहिती नोंदवली जाणार आहे। मात्र मतदानाच्या दिवशी अनेक वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागामध्ये हाणामारीच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत आणि अशीच कराळे मास्तरांना मारहाण झाल्याची ही घटना वर्ध्यामध्ये विचारायला आलो प्रेमाने शब्द बोललोच नाही। म्हणजे मी रस्त्याने चाललो तर डायरेक्ट माझ्या अंगावर आला, माय बहिणीच्या शिवा दिल्या, ठीक आहे, घाणेरड्या शिवा दिल्या, माझी गच्ची पकडली आणि मला डायरेक्ट मारायला भिडला। म्हणजे मी गप्पल तिथंच होतो, ठीक आहे, मला माहितच नाही का हे आपल्यावर हमला करणार आहे का करणार। हे सरळ बीजेपीचे माजलेले जे काही हे लोक आहे पोसून ठेवलेले पंकज भोयर यांनी, अशा प्रवृत्तीचे लोक इथं महाराष्ट्रात राज करून राहिले आणि या वर्धेत सुद्धा याचा गुंडाराज सर्रास चालू आहे। आणि त्याच्यावर एक प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादीचा असताना माझ्यावर त्यांनी हमला केला। तर हाच तो व्हिडिओ आहे कराळे मास्तरांना मारहाण झाल्याचा। अगोदर एक कार्यकर्ता कराळे मास्तरांच्या अंगावर धावून गेला असं या व्हिडिओमध्ये दिसतं आहे आणि त्यानंतर आणखी 2 ते 3 कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले। त्यानंतर कराळे मास्तरांच्या संरक्षणासाठी काही कार्यकर्ते आले, त्यानंतर बाचाबाचीला सुरुवात झाली आणि त्यानंतर हे कार्यकर्ते पांगले। काही मिनिटांची ही घटना आहे। मात्र यामध्ये कराळे मास्तरांना मारहाण कशा प्रकारे करण्यात आली याची ही दृश्य पुढारी न्यूजवर आपण पाहतो आहोत। तुम्हाला मारायचे अधिकार नाही आहे। मी विचारायला आलो प्रेमाने। गव्हर्नमेंट तिथं भूत किती दूर आणि तू काय विचार अशा प्रकारे आपल्यावर हल्ला होईल अशी बिलकुल अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया आताच कराळे मास्तरांनी दिल्याचं आपण ऐकलं। अचानकपणे एक कार्यकर्ता त्यांच्या अंगावर धावून गेला आणि त्यानंतर काही कार्यकर्ते एकत्र येऊन आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसतंय। या क्लिपमध्ये ज्या ठिकाणी बीप लावण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी शिवीगाळ आहे। गव्हर्नमेंट तिथं भूत किती दूर मारहाण आणि शिवीगाळीची ही घटना वर्ध्यामध्ये घडलेली आहे। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। सुषमाजी, कराळे मास्तरांना कशा प्रकारे मारहाण करण्यात आली याचा व्हिडिओ सध्या आपण स्क्रीनवर बघतो आहोत। अशा अनेक घटना वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज घडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कसं पाहायचं या घटनांकडे, काय आपली प्रतिक्रिया असेल यावर? महाराष्ट्रामध्ये गेल्या 48 तासामध्ये महाराष्ट्राच्या गल्लीबोळातून जो पैशांचा महापूर ओसंडून वाहतोय आणि त्याच्या जोडीला ही अशा पद्धतीची दादागिरी, गुंडागर्दी, हे सगळं इतकं उघड्या डोळ्यांनी आणि हतबल होऊन बघावं लागतंय। कारण निवडणूक आयोग किंवा पोलीस या यंत्रणा याच्यात काहीच करत नाहीयेत। खरं तर या यंत्रणांकडून आम्हाला खूप सहकार्य नकात करू, पण किमान लॉ अँड ऑर्डरची चौकट राहील एवढं तरी काम हवं ही अपेक्षा, पण असं काम होत नाही। एकीकडे विरोधक एखादी पोलीस कंप्लेंट करण्यासाठी रात्रभर 24 तास त्या पोलीस स्टेशनच्या समोर ताटकळत असतात, पण गुन्हा दाखल करून घेतला जात नाही। दुसरीकडे मात्र भाजपच्या किंवा एकनाथ शिंदेच्या लोकांनी फोन केला तरी गुन्हा दाखल होतो। त्यामुळे हे फार विचित्र आणि फार वाईट स्थितीमध्ये आपण सगळे आहोत आणि हे लोकशाहीचं एका अर्थाने वस्त्रहरण उघड्या डोळ्यांनी अत्यंत हतबल होऊन बघण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही। निश्चितपणे धन्यवाद सुषमाजी या प्रतिक्रियेबद्दल। आपल्यासोबत विद्या चव्हाण देखील आहेत फोन लाईनवरून। विद्याताई,
कराळे मास्तरांना मारहाण झाली आहे हे प्रमुख बातमी सध्या आपण पाहतो आहोत। याची व्हिडिओ क्लिप सुद्धा आपण देखील पाहिली असेल, ज्या प्रकारे अचानकपणे काही कार्यकर्ते अंगावर धावून जातात आणि थेट अंगावर हात उचलतात। त्यानंतर सावरासावर होते, शिवीगाळ होते आणि आता पोलीस स्टेशनमध्ये हे प्रकरण चाललंय। काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, कसं पाहायचं या प्रकारांकडे? नाही, अत्यंत म्हणजे आता त्याचं वर्णन सुद्धा करता येत नाही, शब्द अपुरे पडतायत। हो, इतक्या घाणेरड्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, कारण भाजप आता गुद्द्यावरती आले, आता मुद्दे संपलेत त्यांचे, ते आता गुद्द्यावरती आलेले आहेत। आणि कराळे मास्तरांचा खरं राजकारणाशी डायरेक्ट काही संबंध नाही, ते समाजकार्य करतात, जनजागृती करतात। जरी ते राष्ट्रवादीच्या जवळ आणि राष्ट्रवादीचे असले तरी त्यांची बॅकग्राऊंड जर बघितली हो, तर समाजाला जागरूक करायचं काम जर केलं एखाद्या प्रोफेसरने तर ते त्याचा हक्क आहे, त्याचा म्हणजे समाजाप्रती तो कर्तव्य निभावत असताना अशा प्रकारे करणं म्हणजे हे अत्यंत अत्यंत हीन प्रवृत्तीचे लोक आहेत। जे मी मारहाण बघितली कशा प्रकारे ते लोक मारहाण करत होते, म्हणजे हे महाराष्ट्र आहे का आता बिहार करून टाकलंय, याचं युपी करून टाकलंय, काय झालंय? आणि फडणवीसांना काय झालंय? फडणवीसांना खरं तर राजीनामा द्यायला पाहिजे। आता झालं, त्यांचे दिवस भरलेत म्हणा, परंतु गृहमंत्री म्हणून त्यांना काहीही लाज शरम राहिलेली नाहीये। अनिल देशमुखांच्या गाडीवर दगड फेकले तर ते सांगतात मागून दगड आलेला पुढे डोक्यात कसा बसेल। म्हणजे गृहमंत्री स्वतः जर अशा प्रकारची विधानं करत असतील, एखाद्याला माणुसकी असती तर विचारलं असतं की माझी गृहमंत्री आहे, ह्यांना लागलंय, कोणी मारहाण केली ती चौकशी केली असती। आज पण कराळे गुरुजींना मारहाण झाली, त्याची चौकशी केली असती। पण हे गुंडांचे सरदार झालेले आहेत आणि यांना काहीही पडलेलं नाही, एवढंच मला म्हणायचं। निश्चित त्यांना काही पडलेलं नाही असं तुम्ही म्हणताय। विद्याताई, आपल्याबरोबर प्रवीण दरेकर सुद्धा आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। प्रवीणजी, कराळे मास्तरांना झालेली मारहाण आणि त्यानंतर त्यांनी थेट भाजपचे कार्यकर्ते होते असा आरोप केलेला आहे। मुद्द्यांवरून गुद्द्यांवर हे सगळे प्रकरण चाललेलं दिसतंय, काय आपण म्हणाल याला? नाही, मला वाटतं पहिलं मारहाण झाले का झाले तर ते भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केले काय हो, हे पहिलं स्पष्ट व्हायला पाहिजे। हो, कुठल्याही मारहाणीचं त्या ठिकाणी समर्थन व्हायचं काही कारण नाही। परंतु कराळे मास्तर सुद्धा आम्ही त्यांच्या युट्यूब किंवा मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, हो, अगदी टोकाचं विष ओकण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। एखाद्याच्या व्यक्तिगत त्या ठिकाणी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं, गरळ ओकणं, मला वाटतं हे सुद्धा आपल्याला भाषण स्वातंत्र्य याचा अर्थ काही कोणाला बोलायचा अधिकार नाही आपल्याला। त्याच्यामुळं का झालं, कशात ना झालं, उगाच तर मारहाण कुणी जाऊन काय केली नसेल तर त्याचं कारण काय? आणि भारतीय जनता पार्टीचे जोपर्यंत कार्यकर्ते आयडेंटिफाय होत नाहीत तोपर्यंत लगेच चिटकवून टाकायचं का? अनिल देशमुखला पत्तरफेक केली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते, कराळे मास्तरांना मारलं भारतीय जनता। जरा पोलीस आहेत ते शोधतील आणि निघाले तर ते कोण असलं तरी ते चुकीचंच आहे ना। कुठल्याही मारहाणीचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही, होता कामा नये। परंतु भारतीय जनता पार्टीचा आहे ना एवढा पोटशूळ झालाय, आता काही झालं की देवेंद्र फडणवीस, आता आमच्या विद्याताई बोलत आहे फडणवीसांनी राजीनामा द्यावा, फडणवीसांनी हे करावं, जळी तळी काष्टी पाशांनी फडणवीस। आणि आता काय होणार आहे? महाराष्ट्रातील जनता दाखवून देईल ना उद्या। आज विद्याताई, जर आपण फोन लाईनवर असाल आणि आपण हे ऐकत असाल तर आपली यावर प्रतिक्रिया आपण घेऊ। मात्र प्रवीण दरेकरजी, स्वतः कराळे मास्तर सध्या आपल्या सोबत आहेत। कराळेजी, भाजपकडून प्रवीण दरेकरांकडून असा सवाल उपस्थित केला जातोय की कशावरून ते भाजपचे कार्यकर्ते होते, चौकशी झालेली नाही, इतर कुठलीही तथ्य समोर आलेली नाहीत, आपली बाजू काय आहे, आपण काय म्हणाल या सगळ्यावर? या गावावरून मतदान करून आलो हो, आणि मी ज्या मतदारसंघात उभं राहणार होतो वर्धा, तिथं मी फिरून राहिलो तर उमरी नावाच्या गावात गेलोय। आमचा जो काँग्रेसचा बूथ लागला होता तिथं आमच्या कार्यकर्त्याला विचारपूस केली तर कसं चालू आहे, तर ते म्हणाले का आताच पोलीसवाल्याची गाडी येऊन दिली, आम्हाला सांगितलं का 2 माणसाशिवाय जास्त बूथवर लोक बसायचे नाही। आणि बा त्यांच्या तिथं त्यांना लॅपटॉप उचलायला सांगितले तरी उचलले नाही, तिथं 8-8, 10-10 लोक आहे आणि बाकायदा लॅपटॉप घेऊन बसले होते ते। आणि मग मी त्यांचा फोटोही काढला। मग मी पोलीसवाल्यांना कॉल केला का हे आमच्यासोबत दुजाबा होऊन राहिला बा, तुम्ही बरोबर वागून नाही राहिले, तर ते म्हणे 10 मिनिटात येतो। आणि तिथं ग्रामपंचायतचा चपराशी आशिष मून नावाचा व्यक्ती तिथं बसून होता आणि तो लॅपटॉप घेऊन बसून होता। तो ऍक्च्युली त्याला तिथं बसता येत नाही, म्हणजे सरळ यांनी प्रशासनातले लोक बीजेपीतल्या लोकांनी तिथं कामी लावले होते।
हो. ग्रामपंचायतचे पदाधिकारी. म्हणून मी त्याला विचारपूस करायला 3 पावलं समोर गेलो आमच्या बूथ पासून. तर डायरेक्ट तिथला उपसरपंच जो आमदार पंकज भोयरचा पिलांटू आहे आणि सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, हो. तो डायरेक्ट माझ्यावर येऊन पडला. डायरेक्ट माझी गच्ची पकडली, शिवीगाळ केली घाणेरडी आणि माझी गच्ची पकडून मला कानाच्या खाली बखाडी डायरेक्ट भोक्या मारायला लागला तो. आणि त्याच्यानंतर 5-7 लोक पुन्हा माझ्यावर हमला करायला आली आणि त्यांनी हमला केला. माझी पत्नी आली मधात अडवण्यासाठी. 1.5 वर्षाची माझी मुलगी तिच्या खांद्यावर होती. तर त्यांनी माझ्या पत्नीची सुद्धा गच्ची पकडली आणि एक बुक्का मारला. पुन्हा दुसरा बुक्का मारला, तो माझ्या मुलीला लागला. अच्छा. म्हणजे इतक्या गलिच्छ लेवलवर राजकारण गेलं आहे का हे भ्रष्टाचार तर करतात पण बेबनशाही माजली आहे. डायरेक्ट गुंडागर्दी आहे का एखाद्या पार्टीच्या प्रदेश प्रवक्त्यावर हे हमला करून राहिले आणि डायरेक्ट येऊन पडते. मी शब्दही बोललो नाही तिथं. निश्चितपणे आपण हा सगळा प्रकार विस्तृतपणे सांगितलात. मात्र आपण थेट यापूर्वीच्या प्रतिक्रियेमध्ये भाजपवर आरोप केलेले आहेत, भाजपच्या गुंडागर्दीविषयी आपण अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. याविषयी सवाल उपस्थित होतोय की ते भाजपचे कार्यकर्ते होते का, तो एकटाच कार्यकर्ता होता की इतरही कार्यकर्ते होते, याविषयी आपण काय सांगाल? त्याच्यानंतरही पोलीस याच्या अगोदरच लगेच बीजेपीचे अजून तिथं मोठाले पदाधिकारी पोहोचले. ठीक आहे. तो एक आशिष कुचेवार म्हणून सालोटचा सरपंच आहे, तो आला. त्याच्यानंतर अजून काही लोक तिथं आले आणि तेही शिवीगाळ करायला लागले मला. डायरेक्ट माझ्या पत्नीशी जोरजोऱ्यानं बोलायला लागले डायरेक्ट मोठ्याल्या याच्यात. प्रवीण दरेकरजी, आपण जर ही प्रतिक्रिया ऐकत असाल तर आता आपली काय प्रतिक्रिया यावर? मला वाटतं हो. यांना निवडणुकीला कालपर्यंत कुठलाच नॅरेटिव्ह सेट करता आला नाही, जे लोकसभेला झालं आणि त्याचा फायदा झाला. पराभव त्याच्यामुळे वैफल्यातनं या ठिकाणी अशा प्रकारे दगडफेक, विनोद तावडेंचं त्या ठिकाणी पैसे वाटायचा प्रकार आणि आता हा आम्हाला मारहाण केली अशा प्रकारची ओरड, हे केवळ सहानुभूती भारतीय नंतर प्रूफ आहे तर पोलीस बघतील. नाही प्रूफ असेल मी पहिलंच सांगितलं. जर तुम्हाला पाठवली मी, ठीक आहे. नाही ऐका ना प्लीज. आता अरे ऐका तुमचा हाच प्रॉब्लेम आहे. जरा ऐका. आता मी बोलताना तुम्ही बोलताना मध्ये बोललो का? तुम्ही असंच बोलता ना. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया, प्रवीण दरेकरजी आपण आपली प्रतिक्रिया पूर्ण करा. कराळे मास्तर मी येईन तुमच्याकडे. माझी प्रतिक्रिया पूर्ण होऊ द्या. नीट बोलायचं असेल तर मला सांगा. या ठिकाणी त्याच्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी सेट करायच्या आहेत. आता मला सांगा, त्यांना जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने मारहाण केली असेल, तिथे पुरावे असतील, पोलिसात तक्रार दाखल करू शकतात, निवडणूक आयोगात तक्रार दाखल करू शकतात आणि उद्या जर त्याच्यामध्ये दोषी असतील, कोणी असेल, त्याच्यावर कारवाई होणार. आणि जर त्यात भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील तर आम्ही त्याचं काही कौतुक करणार नाही. तसं असेल तर ते चुकच आहे. परंतु मला पूर्ण विश्वास आहे, मी न बघता इथून सांगतो की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असा हात उचलणार नाहीत. बाचाबाची झाली असेल, आता याचं राजकारण करायचं आणि भारतीय जनता पार्टी गुंडागर्दी करते, भारतीय जनता पार्टी दगडफेक करते, मारहाण करते, असा त्यांचा स्ट्रॅटेजिकल प्रोग्राम आहे आणि त्यातला हा भाग असावा असं मला वाटतंय. ठीक आहे. कराळे मास्तर, म्हणजे तो व्हिडिओ खोटा आहे असं म्हणणं आहे तुमचं, नाही का? मी व्हिडिओ पाहिला नाही, मला डायरेक्ट फोनवर यांनी घेतलेला आहे आणि त्या व्हिडिओची माणसं कोणाची आहेत येईल समोर. प्रवीण दरेकरजी आणि कराळे मास्तर, तुमच्या दोघांच्याही माहितीसाठी, कराळे मास्तर मी येतो तुमच्याकडे. दोघांच्याही माहितीसाठी पुढारी न्यूजवर सध्या हा व्हिडिओ आम्ही दाखवतो आहोत, जो कराळे मास्तरांनी दावा केलेला आहे की आपल्याला मारहाण झाली. कराळे मास्तरांना मारहाण होत असतानाचा हा व्हिडिओ सध्या पुढारी न्यूजवर आपण प्रसारित करतो आहोत. अर्थात दरेकर म्हणतात त्याप्रमाणे चौकशीनंतर सगळ्या गोष्टी समोर येतीलच. मात्र नेमकं काय घडलं हा व्हिडिओ समोर आहे सध्या. कराळे मास्तर आता बोला. नाही तुमच्या एक मिनिट समोर तुमचा व्हिडिओ आहे. मी व्हिडिओ स्क्रीन लावून बसलेलो नाही. मी निवडणूक त्या ठिकाणी व्हिजिट देतोय सगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ काय लावला हे मी पाहिलं नाही. तुम्ही लावला नाही असं मला म्हणायचं नाही. मी व्हिडिओ काय आहे तो पाहिला नाही असं म्हणालो. ठीक, आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी आपण हा व्हिडिओ जरूर पहा. कराळे मास्तर, आता दरेकरांनी जे म्हटलं त्याच्यावर तुमचा काउंटर. नाही हे सरळ भ्रष्टाचारी लोकांचे, गुंडागिरी लोक करणाऱ्या लोकांची पाठराखण करतात. ठीक आहे. असाच हा पक्ष आहे आणि याची असेच संस्कार आहेत साध्या भाषेत. ठीक आहे. हे त्यांना सरळ सपोर्ट करून राहिले.
यांच्या मी पेटी वाटपाचा जो वाटप होता, ठीक आहे, त्या वाटपाच्या वेळेस पंकज भोयर आमदार याचे स्टिकर लावणं चालू होते आणि तो वाटपाची जिम्मेदारी त्या खोशेवर होती. त्याचा राग म्हणून त्यानं सरळ सरळ माझ्यावर मारहाण केली, ठीक आहे, आणि डायरेक्ट येऊन पडला. म्हणजे मी काही एक शब्दही बोललो नाही आणि अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. नाही, कराळे मास्तर, आणि दरेकर माझ्या असं म्हणतात की पत्नीला सुद्धा भाजपचा मारलं, माझ्या कार्यकर्ता लहान असा मुलीला हात सुद्धा. उचलणंच शक्य नाही. ती मुलगी भेदारली आहे माझी 1.5 वर्षाची. भाजपचे कार्यकर्ते असा हात उचलणंच शक्य नाही असं दरेकरजी म्हणतात. आता ते म्हणजे ते सरळ पाठराखण करत आहे ना, असा त्याचा अर्थ आहे. ते त्याची बाजू घेऊन राहिली. व्हिडिओ आहे, प्रूफ आहे, ते कोर्टात प्रूफ होईल, काही विषय नाही आहे. ठीक, या सगळ्या गोष्टीची पुढे चौकशी होईल आणि याच्यातून दूध का दूध पाणी का पाणी होईल अशी आपण अपेक्षा करूया. मात्र सध्या मतदानाला अजून काही मिनिटं आता बाकी आहेत असं आपल्याला म्हणायला हवं. आज अशा अनेक हाणामारीच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत, त्यातली ही एक महत्त्वाची घटना होती. धन्यवाद कराळे मास्तरजी, प्रवीण दरेकर आणि विद्याताई तुम्हाला सुद्धा. भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप कराळे मास्तरांनी केलेला आहे. मात्र हे भाजपचेच कार्यकर्ते होते, कशावरून? चौकशी होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या आणि त्यानंतरच भाजपवर आरोप करणं योग्य राहील अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात येते आहे. वर्ध्यामधला हा प्रकार. गव्हर्नमेंट